खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं, तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. कसं वाटतंय ताई तुला? खूप छान. खूप छान. बरं, आपला हा आई विशेष भाग आहे, काय सांगशील तू तुझ्या आईबद्दल? माझ्या आईबद्दल खूप काही सांगावंसं वाटतं आणि तिच्याबद्दल काही सांगावंसं वाटतं म्हणजे खूप माहिती खूप सांगावीशी वाटते, पण ती कमीच आहे. आम्ही 7 भावंड. लहानपणापासून अगदी शेतापासून जनावरापासून म्हणजे शाळा, घरातलं काम हे सर्वस्व आमच्यावर सोपवलं, म्हणजे सोपवल्यासारख्या जबाबदाऱ्या झाल्या. कारण माझ्या आईला वडील दुसरीकडे कुठे जाऊन द्यायचे नाहीत. माहेर तेच सासर आणि तेच माहेर, अशी म्हणजे आई माझी राहत होती. चूल आणि मूल म्हणजे ह्या पद्धतीचं होतं. पण माझे वडील शिक्षक होते, आता ते नाही आहे. तर खूप सारी मेहनत केली आईने आणि आम्हालाही मेहनत करायला शिकवली. अगदी 5 पैशापासूनचा प्रवास होता माझा. झाडाच्या चिंचा काढून, पेरू काढून विकण्यापर्यंत, जी म्हणजे पैसे काही कमतरता नव्हती. तरी पण वाटतंच ना आपल्याला, गावचं आहे आम्ही, कराड सातारा. बरोबर. खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुला आईची खूप सोबत मिळाली, त्याच्यामुळे तिचं कौतुक. आणि तिला खरंच तिचं पुढचं आयुष्य छान सुखाचं, आनंदाचं आणि निरोगी जावं हीच मी स्वामींची प्रार्थना करतो. आणि आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला. ओके. आणि या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे, 1 2 3 म्हटल्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे. त्या म्युझिकवरती नाचत नाचत एक स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तुमच्या केसांमध्ये खोचायचं. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, तर दोघी रेडी आहेत? नक्की. ओके. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. व्हेरी गुड. ते बाद खाली पडले बाद. आणि ओके, संगीत थांबलेले आहे. आणि आता बघूया कुठल्या ताईंनी किती स्ट्रॉ गोळा केलेले आहेत ते. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया आणि मोजायचं सगळ्यांनी. ओके, रेडी? फटाफट फटाफट. 5 6 7 8 9 10 11. इथे अशी. ओके 60. आणि आता बघूया इथे किती आहेत. ओके. आणि अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. योग्य निर्णय लावलेला आहे ना? विचारलेलं बरं, नाही तर काय ताई खूप राग होतात बाबा. हा, तुम्ही खाली पडलेले मोजले नाहीत आणि हे नाही ते नाही. हा, पण आम्ही निर्णय असाच लावतो की कोणावरती अन्याय होऊ नये. ओके. आणि अर्थातच या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई आणि या खेळाची उपविजेती ठरलेली आहे सुवर्णा ताई. खूप खूप अभिनंदन.